नमोचा 9वा हप्ता म्हणजेच आपल्याला जो मार्चमध्ये मिळणार होता तर तो हप्ता अजून मिळालेला नाही। तर त्यामुळेच मी म्हणतो आहे की नमोच्या ज्या 4 महिन्याच्या कालावधीच्या नंतर जे वितरण होत असतं नमोच्या हप्त्यासाठी, तर ते 4 महिन्याच्या कालावधीचा वितरणाचा जो वेळ आहे तर तो निघून गेलेला आहे। आणि आता जर विचार केला आपण तर 4 महिने पूर्ण झालेले आहेत। कोणत्या महिन्यामध्ये परत सांगतो आहे, मार्च महिन्यामध्ये। त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून राज्य सरकारला विनंती आहे की नमोच्या 9व्या हप्त्याच्या संदर्भात, कारण 8व्या हप्त्याचं मार्च महिन्यामध्ये वितरण झालं होतं आणि ते वितरण हे फार अगोदर व्हायला पाहिजे होतं। ते वितरण झालं खूप उशिरा, म्हणजे 2-3 महिन्याच्या कालावधीच्या नंतर, म्हणजे पुढे गेल्याच्या नंतर। आणि यावेळेस जर आपण पाहिलं तर मग त्याचप्रमाणे नमोचा हप्ता पण पुढे नेण्याचा विचार आहे का, तर तसं करायला नाही पाहिजे। कारण की या योजनेचा उद्देश काय आहे, तर तो उद्देश लक्षात ठेवून हिचं वितरण व्हायला पाहिजे। असं नाही व्हायला पाहिजे की ज्या उद्देशासाठी योजना आणली होती तर तो उद्देश बाजूला राहत आहे, कारण की वितरण वेळेवर होत नाही। आणि त्याचप्रमाणे यावेळेसचा जो 9वा हप्ता आहे या हप्त्याच्या संदर्भात अजून कोणत्याच प्रकारची अपडेट आलेली नाही। आणखी तर बऱ्याचशा काही गोष्टी घडायच्या राहिल्यात, जसं की बघा तुम्ही पाहिलं मागच्या वेळेस फक्त फाईल या इथून तिथून तिथे तिथून इथे ती फाईल फिरत असती, कशा संदर्भात, मंजुरीच्या संदर्भात। आणि मग जाऊन खूप वेळेच्या नंतर त्याला मंजुरी मिळते, मग त्यानंतर GR येतो, GR आल्याच्या नंतर 8 दिवसांनी वितरण होतं। अशा काही गोष्टी घडतात आणि ते वितरण पण तब्बल 3 महिन्याच्या नंतर होतं। मागच्या हप्त्याचं बोलतोय मी, खास करून 8व्या हप्त्याचं। मग असंच या हप्त्याला करू नये, त्यामुळे नमोच्या हप्त्याचा वितरणाचा मार्ग मोकळा करावा। आणि या योजनेच्या संदर्भात देखील आपण या चॅनलच्या माध्यमातून आपण नक्कीच इथून पुढे आवाज उठवणार आहोत, जेणेकरून या योजनेचं जे वितरण आहे तर याला विलंब लागू नये किंवा गॅप पडू नये। जसं की बघा केंद्राची एक योजना आहे PM किसान योजना, PM किसान योजनेच्या वितरणामध्ये विलंब होत नाही, ते योग्य वेळी होतं। त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा जास्त असा खूपच म्हणजे 4-4, 2-2, 3-3 महिन्याचा विलंब होत नाही, पण या योजनेमध्ये होत आहे। त्यामुळे सांगतोय की नमोचा 9वा हप्ता 4 महिने पूर्ण झालेत, कालावधी पूर्ण झालेला आहे, 2000 रुपये तो वितरित करावा आणि नमोचा जो काही वितरणाचा मार्ग जो आहे तर तो एकंदरीत मोकळा करावा, कारण 4 महिन्याच्या नंतर तर भेटायला पाहिजे। आणि असं नाही बघा, जर समजा आत्ता भेटलं नाही, कारण एप्रिल तर संपलेला आहे, मार्चमध्येच वितरण व्हायला पाहिजे होतं, मार्चच्या शेवटच्या तारखेपर्यंत वितरण व्हायला पाहिजे होतं, पण एप्रिल ही संपत आलेला आहे, 20 तारीख झालेली आहे। त्यानंतर आणखी कधी निधीला मंजुरी मिळणार, परत आणखी त्याच्यावर काही स्टेटमेंट येणार, त्याच्यानंतर परत मग सांगणार की आमचं यादीच आली नाही, यादीच घ्यायची आहे, वगैरे वगैरे बऱ्याचशा काही गोष्टी आहेत। त्यामुळे लवकरात लवकर देण्याची इच्छाशक्ती जी आहे तर ती ठेवावी सरकारने आणि लवकरात लवकर हा जो नमोचा हप्ता आहे तर तो वितरित करावा, एवढीच या व्हिडिओच्या माध्यमातून राज्य शासनाला विनंती आहे। या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात। बघा, काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता। धन्यवाद।